आणि तुमची गाठ कधी पडली? हा, तर कर्मवीरांची माझी गाठ, मग मी काय भूमिगत अवस्थेतून बाहेर आलो 1950 साली. पकडलं मला, कारण कम्युनिस्ट पळ चुकीची म्हणून जाहीर केलं रशियामध्ये कॉमिंटरने, आणि इथल्या कम्युनिस्टांनी मग ती मागे घेतली. आम्ही चुकलं, आमचं चुकलं वगैरे नाही, त्याप्रमाणे ते झालं. मग मी कम्युनिस्ट पक्ष सोडला, तिथून राजीनामा दिला. माझे बंधू आधी कम्युनिस्ट होते, अण्णासाहेब शिंदे, त्यांनी राजीनामा दिला होता. ते जेलमध्ये होते बरेच वर्ष, आणि ते आले श्रीरामपूर, जिथं आम्ही आता राहतो तिथं प्रॅक्टिस करायला लागले पुन्हा, ते वकील म्हणून. तिथं त्यांच्या चळवळी वगैरे चालूच होत्या. तिथं त्यावेळेस कर्मवीर त्या भागामध्ये यायला लागले, भाऊराव पाटील. आणि मग मी पुन्हा लॉ कॉलेजला गेलो विद्यार्थी म्हणून. तर त्या अवस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील माझ्या बंधूंच्या घरी उतरायचे, अण्णासाहेब शिंदेच्या घरी. मग तिथं मी असायचं, आणि त्यामुळे त्यांची माझी मग चांगलीच ओळख झाली. मीच त्यांची सगळी व्यवस्था पाहणं वगैरे घरी करायचं. आणि मग त्यांनी एक प्रकारे माझ्यात सुद्धा एवढं फॅसिनेशन घेतलं की मला परदेशात शिक्षणाला पाठवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. मी लॉ संपवलं आणि मग आता वकिली करायची वगैरे. तर त्या अवस्थेत त्यांनी लोकांना जमवलं, तिथल्या जे प्रमुख पुढारी होते, प्रवारा कारखान्याचे पुढारी होते, विखे पाटील होते त्याच्यामध्ये, शंकरराव धुमाळ वगैरे म्हणून होते, आणखी काही मंडळी, की बाबा यांना तुम्ही शिकायला पाठवा. मला म्हणे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जा, बॅरिस्टर होण्यासाठी नाही जायचं. कमाल आहे, म्हणजे त्या काळात कर्मवीरांना एवढी दृष्टी होती. नंतर मला घेऊन पुणे विद्यापीठात गेले रजिस्ट्रारकडे. त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स साठी कुठला फॉर्म भरावा लागेल, काय प्रोसिजर लागेल, ती माहिती दे म्हणे सगळी. आणि ती माहिती वगैरे काढली, म्हणे आता मी यांना पाठवायचं ठरवतोय, तर हे ज्या वेळेस येतील हे, तर त्यांना सगळी मदत करा, फॉर्म भरून घ्या, सगळं ते प्रोसिजर पुरं करा. त्याप्रमाणे त्यांना सांगितलं सगळं. आणि नंतर पत्र आहे, या गौरवकेत माझे ते पत्र छापलंय त्यांचं, एक ऑफिसचं सचिवांचं, किंवा 5,000 रुपये रयत शिक्षण संस्था देईल, 15,000 रुपये तुम्ही जमवा, म्हणजे 20,000 रुपये एकूण 3 वर्षाचा खर्च वगैरे येईल, आणि रावसाहेब शिंदेना पाठवून द्या तिकडे वगैरे असं. तर पण नंतर ते वर्गणी जमवणं, हे करणं, हे मला ते फारसं प्रशस्त वाटलं नाही लोकांच्याकडनं आपल्यासाठी पैसा जमा करायचा. आणि मग मीच नको म्हटलं, मी काही गेलो नाही. पण त्यावेळेस कर्मवीर जरी यायचे, तर मग जिथं जिथं शाखा काढायला जायचे तिथं मी त्यांच्या बरोबर जायचे, आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी. मग तिथूनच माझं रयतच्या कामाला एक प्रकारे. पण रयतचं काम चालतं कसं, म्हणजे तेव्हापासून रयतचं काम चालायचं म्हणजे असं, त्यावेळेस अण्णा जास्त फिरायचे स्वतः, कर्मवीर भाऊराव पाटील. ते गावोगाव जायचे, कुणीतरी संपर्क असायचा, ओळख असायची, पाळख असायची एखाद्या माणसाची, ते बोलवायचे सुद्धा लोक, की बा अण्णा आमच्या गावाला आहे, आमच्या गावाला शाळा पाहिजे. हे मात्र कारण आता कर्मवीरांचं महाराष्ट्रात सगळीकडे पसरलं होतं की या माणसाने शाळा वगैरे, शिक्षण वगैरे चालू केलेलं आहे, आणि आपल्या गावाला तर शाळा पाहिजे, म्हणजे हायस्कूल. तर ते हायस्कूल काढण्याच्या दृष्टीने मग त्यांना बोलवायचे, इन्व्हाइट करायचे, किंवा मग काय वेळेस कोणाच्या तरी संपर्काने तिथं जायचे. तर असं लोक जमवायचे, मग बैठक घ्यायची, त्यांची पद्धत अशी, गावचे सगळे लोक जमायचे. शिक्षणाचं महत्व अण्णा सांगायचे सगळ्यांना. कर्मवीरांना अण्णा म्हणायचं, आम्ही अण्णाच म्हणायचो. तर ते महत्व सांगितल्यानंतर मग गावकरी म्हणायचे, पण अण्णा पैसे कुठून आणायचे, हो इमारत नाही, कशी काय उभी करणार शाळा आम्ही. तर त्यावेळेस त्या भागामध्ये ऊस असायचा, आणि ऊसाच्या भोवती शेवऱ्या लावलेल्या असायच्या, आणि ऊसाचं पाचट निघायचं, ट्रॅश, त्याचे ढिगच्या ढिग असायचे ऊस निघण्याच्या वेळेला, सीझनच्या वेळेला. तर त्यावेळेस अण्णा म्हटले, अरे पाष्टाचे ढिग आहेत आणि शेवऱ्या आहेत, आणखी काय पाहिजे शाळेला, शेवऱ्या उभ्या करा, कूड उभा करा, झाली शाळा उभी म्हणे, कशाला मोठी इमारत पाहिजे, काय पाहिजे, हे सांगायचे. आणि लोकांना उठून प्रेरित करायचे, आणि लगेच शाळा सुरू करायची. अशा 3-4 ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यावेळेस मी त्यांच्या बरोबरच होतो. एक दाखले शेट्टी म्हणून त्यांच्या आमच्या कॉलेजला 2 लाख रुपयाची देणगी मिळाली. त्यांच्या घरी जेव्हा कर्मवीर गेले, माझ्या बंधूंचे मित्र होते ते, तर मग तिथे मी त्यांच्या बरोबर होतो. पण ते हक्काने वैशिष्ट्य त्या माणसाचं असं की तिथं शेती घेतली होती एक जवळच, एका शाखेला देवस्थानची 150 एकर शेती घेतली होती अण्णांनी. द्या म्हणे, मी इथे शाळा काढतो, त्या शाळेचा खर्च या शेतीतून भागवतो, ही देवस्थानची जमीन तुम्ही काय करता, किती उत्पन्न काढता. ते म्हणे अण्णा पडितच असते, काय गावचं कोण करतं म्हणे त्याचं. मग द्या म्हणे मला रयत शिक्षण संस्थेला, त्याच्यातून शाळा काढतो आणि शाळा चालवतो मी, खर्च बोर्डिंग काढतो, त्याचाही खर्च चालवतो. 150 एकर जमीन आजही आहे संस्थेकडे भाड्यानं, खंडाने. तिथं मी चेअरमन आहे त्या कमिटीचा. तर मग तिथं शाखा निघालेली, तर तिथं विहीर खोदली, त्याला इंजिन पाहिजे होतं. गेलो तर डाकले शेटजींच्याकडे गेलो भेटायला. डाकले शेटजींच्याकडे गेल्या गेल्या त्यांनी बाहेर इंजिन पाहिलं अण्णांनी. मला म्हणे, अरे रावसाहेब, हे काय इंजिन आहे ना इथं. अरे बापरे, अरे आपलंच इंजिन आहे.
बाप रे, मी तर सर्व झालो या माणसाचं काय. आणि ते डॉक्टर शेटजी घाई घाई आले स्वागत करायला. या अण्णा या नाही, मी आज नंतर येईल आणि यायचं का नाही ते ठरवेल. नाही का बरं असं, का बरं अण्णा, हे इंजिन आहे ना हे माझं आहे. हे जड का तुमचंच अण्णा. म्हणजे मला पाहिजे या इथल्या वडाळ्याच्या शेतीवर, जवळ होतं 5 मैलावरती वडाळा गाव. अरे बाप रे. पण मग ते अण्णा जरा नादुरुस्त आहे. मग ते तुम्ही दुरुस्त करून द्या ना. मी कुठं दुरुस्त करणार म्हणे. आणि दुसरं असं तर दुरुस्त करा, दुरुस्त करून त्या विहिरीवर तिथं पोहोचू नाही द्या, पाठवून द्या. माझ्याकडे काय साधन आहेत रे जवळ. हे घेऊन अण्णा सगळं करतो. हा मग आता येतो म्हटलं, मग आत गेले. अरे बाप रे, कमाल मनुष्य, अशी कमांड होती.